कोल्हापूर ही कुस्ती पंढरी म्हणून प्रसिद्ध आहे। राजर्षी शाहू महाराजांच्या पाठबळामुळे कोल्हापुरात कुस्ती वाढली आणि इथल्या अनेक मल्लांनी अटकेपार झेंडे लावले। मात्र त्यापैकी एक अत्यंत गुणवान आणि जिगरबाज मल्लानं स्वातंत्र्यानंतर झालेल्या पहिल्या ऑलिम्पिकपर्यंत मजल मारत कांस्य पदकाच्या रूपानं देशाला पहिलं पदक मिळवून दिलं होतं। कोल्हापूरसह संपूर्ण देशानं अभिमान बाळगावा अशी कामगिरी केलेले पहिले ऑलिम्पिक वीर म्हणजे पैलवान दिनकरराव शिंदे। पैलवान शिंदे यांचा दैदिप्यमान इतिहास काळाच्या ओघात मात्र दुर्लक्षित राहिलाय। कोल्हापूरच्या नागरिकांबरोबरच नव्या पिढीतील मल्लांना या प्रेरणादायी व्यक्तिमत्वाची माहिती व्हावी यासाठी बी न्यूजच्या वतीनं आजपासून 2 दिवसीय मालिका सुरू करत आहोत। पाहूया या मालिकेचा पहिला भाग। मंडळी, राजर्षी शाहू महाराजांनी पाठबळ दिलेल्या मल्लांपैकी एका मल्लानं अटकेपार झेंडा फडकवला, देश विदेशात आपली कीर्ती निर्माण केली, ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकलं। कुस्ती हा ज्याचा श्वास आणि ध्यास होता। पैलवानांना चितपट करण्याबरोबरच जगभरातल्या कुस्ती शौकीनांची मनं ज्यांनी जिंकली। कोल्हापूरमध्ये वस्ताद म्हणून एकेकाळी प्रचंड दरारा ज्यांनी निर्माण केला। इतकं काय, पण कोल्हापुरातल्या प्रसिद्ध पेठेला शिवाजी पेठ असं नाव देण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा होता, असे दुर्लक्षित राहिलेले पैलवान दिनकरराव शिंदे यांचा प्रवास आज आपण बी न्यूजच्या माध्यमातून पाहणार आहोत। पाहूया दिनकरराव शिंदे यांचा जीवन प्रवास, पहिला भाग। मध्ये जाणारे देशाचे पहिले क्रीडापटू म्हणून खाशाबा जाधव यांचं नाव पुढे येतं। मात्र खाशाबा जाधवांच्याही 32 वर्ष आधी कोल्हापूरच्या दिनकरराव शिंदे यांनी ऑलिम्पिकचं मैदान गाजवलं होतं। 2 जून 1900 रोजी शिवाजी पेठेत उभा मारुती चौकात वडील रावजी आणि आई लक्ष्मीबाई यांच्या पोटी दिनकरराव शिंदे यांचा जन्म झाला। त्या काळी शिवाजी पेठेतील घराघरात मल्ल विद्येची आराधना केली जायची। दिनकररावही वयाच्या 12व्या वर्षापासून तालमीत जाऊ लागले। गणपतराव गायकवाड आणि युद्ध विशारद बाळासाहेब यादव यांच्या कडक शिस्तीत आणि मार्गदर्शनाखाली दिनकरराव शिंदेंची जडणघडण झाली। त्या काळी पंजाबचे प्रसिद्ध पैलवान गुलाम मोईद्दीन खलिफा यांच्याकडून त्यांनी अनेक डाव शिकून घेतले आणि अल्पावधीतच एक अत्यंत चपळ, जिगरबाज आणि उमदा मल्ल म्हणून दिनकररावांची सर्वत्र प्रसिद्धी झाली। विशेषतः पुण्यातील त्या काळच्या जवळपास सर्व पैलवानांना आसमान दाखवत दिनकरराव शिंदे यांनी आपला दरारा वाढवला। डेक्कनमध्ये झालेली एक कुस्ती पाहण्यासाठी बालगंधर्व आले होते। दिनकररावांची कुस्तीमधील चपळता पाहून बालगंधर्व इतके भारावले की कुस्ती संपल्यानंतर त्यांनी दिनकररावांना जवळ बोलावून अभिनंदन करत त्यांना सोन्याचं पदक बहाल केलं होतं। तर कुस्तीमधलं त्यांचं कौशल्य पाहून मुंबईच्या तत्कालीन गव्हर्नरांनी 1.5 तोळ्याचं सोन्याचं पदक देऊन दिनकररावांचा सन्मान केला होता। पुढे दिनकररावांची प्रसिद्धी देशभर पसरली होती। त्यांच्या तालमीतला सराव बघण्यासाठी कुस्तीप्रेमी मोठी गर्दी करायचे। 1920 साली अँटवर्पला भरलेल्या पहिल्या ऑलिम्पिकमध्ये देशातील कुस्तीगिरांना पाठवण्याचा निर्णय झाला। तेव्हा कोल्हापुरातील 2 प्रसिद्ध पैलवानांची नावं पुढे आली। त्यापैकी एक बाबूराव पेंढारकर तर दुसरे दिनकरराव शिंदे। दोघांपैकी एका पैलवानाची निवड करण्यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी दोघांची कुस्ती लावण्याचा निर्णय घेतला। त्यातून जिंकणारा पैलवान ऑलिम्पिकला जाणार होता। ठरल्याप्रमाणे नवीन राजवाड्यातील लाल आखाड्यामध्ये हजारो कुस्तीप्रेमींच्या गर्दीत बाबूराव पेंढारकर आणि दिनकरराव शिंदे एकमेकांना भिडले तेव्हा उपस्थितांचा श्वास रोखला गेला। डाव प्रतिडावांनी कुस्ती कमालीची रंगली। बऱ्याच वेळानंतर दिनकररावांना चितपट करून बाबूराव पेंढारकर विजयी झाले आणि उपस्थितांनी एकच जल्लोष केला। मात्र पेंढारकरांनी राजर्षी शाहू महाराजांना विनंती केली, मी जरी कुस्ती जिंकली असली तरी ती ताकदीच्या बळावर। माझ्यापेक्षा कैक पटीनं दिनकरराव चपळ आहेत, डाव टाकण्यात माहीर आहेत, त्यामुळे ऑलिम्पिकला त्यांनाच पाठवावं अशी विनंती पेंढारकरांनी राजर्षी शाहू महाराजांना केली। महाराजांनी ही विनंती मान्य करून दिनकररावांना ऑलिम्पिकला पाठवण्याचा निर्णय घेतला आणि लाल आखाड्यामध्ये ही कुस्ती झाली। जवळजवळ 1.5-2 तास रंगलेली ही कुस्ती ताकदीच्या जोरावर बाबूराव पेंढारकरांनी जिंकली। जेव्हा हे 2 पैलवान
जिंकल्यानंतर शाहू महाराजांच्या समोर आले, त्यावेळेला शाहू महाराज काही बोलणार त्याच्या आधीच बाबूराव पेंढारकर नतमस्तक होऊन म्हणाले, हात जोडून म्हणाले की महाराज, कुस्ती मी जिंकलेली आहे ही गोष्ट खरी आहे, पण ऑलिम्पिकला जायला दिनकरच योग्य आहे. आणि त्यावेळेला शाहू महाराजांच्या तोंडातून जे उद्गार निघाले ते फार महत्त्वाचे होते. शाहू महाराज बाबूराव पेंढारकरांना असं म्हणाले, बाबूराव, असं सांगायला दिल लई मोठं लागतंय. कुस्ती बघताना माझ्या मनात हेच आलं होतं आणि तुम्ही माझा दिल रिकामा केला. माझ्या हृदयावर जे काही ओझं होतं ते ओझं तुम्ही कमी केलं. असं म्हणून महाराजांनी आपल्या हातातलं सोन्याचं कडं काढून त्यांना दिलं. याचं कारण असं होतं की ऑलिम्पिकमध्ये ज्या पद्धतीने कुस्ती खेळायला पाहिजे ती कुस्ती दिनकररावांची होती. दिनकररावांच्या कुस्तीबद्दल असं म्हणतात की त्यांची कुस्ती वाम माशासारखी चपळ होती. राजर्षी शाहू महाराजांच्या पाठबळावर दिनकरराव शिंदे अँटवर्पला गेले. तिथं जाण्यासाठी दिनकररावांना 32 दिवस जहाजातून प्रवास करावा लागला. त्याचा प्रचंड त्रास होऊन दिनकरराव शिंदे आजारी पडले. मात्र मॅटवरच्या कुस्त्यांचाही त्यांनी अभ्यास केला आणि ऑलिम्पिकमधील कुस्त्यांना ते सामोरे गेले. दिनकररावांनी केवळ ऑलिम्पिक गाजवलं नाही तर प्रत्येक कुस्तीप्रेमीचं मनही जिंकलं. त्यांचा ऑलिम्पिकमधील अनुभव आणि कोल्हापूरला परतल्यानंतर त्यांनी कोल्हापुरात कुस्ती वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती पाहूया शनिवारच्या बातमीपत्रात.